वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. नमस्कार मंडळी. माझे नाव गुरप्रीत कौर. सध्या मी गुरूंच्या कृपेने आपल्या मिरज शहरातील सिंधी दरबार येथे ग्रंथी म्हणून सेवा करते. तर आज आपल्या समोर एक जो जनरल प्रश्न असतो, कारण खूप लोकांना हे माहीत नाही. खूप जणांच्या मनात असं प्रश्न असतो की गुरुद्वार म्हणजे फक्त शिखांसाठी आहे किंवा सिख धर्माच्या लोकांसाठी आहे किंवा गुरु ग्रंथ साहेब महाराजांबद्दल खूप लोकांना माहिती नसते. तर त्याच्याबद्दल आपण आज थोडंसं समजण्याचा प्रयत्न करूयात की गुरु ग्रंथ साहेब महाराज जे आहेत ते या जगाचे विश्वगुरु जरी आपण म्हणलो तरी याच्यामध्ये काही हरकत नाही. कारण गुरु ग्रंथ साहेब मध्ये 15 भक्तांची गुरवाणी त्याच्यामध्ये आहे. शिखांचे टोटल 10 गुरु, गुरु नानक देवजी पासून गुरु गोविंद सिंगजी आणि 11वे गुरु गुरु ग्रंथ साहेबजी महाराज. मग 5वे गुरु गुरु अर्जन देवजी ज्यांचं नाव, त्यांनी गुरु ग्रंथ साहेब महाराजांची स्थापना केली. त्याच्यामध्ये जेव्हा ते गुरुवाणी एकत्रित करत होते तेव्हा खूप सारे लोक आले जे म्हणले की आम्ही पण खूप चांगली वाणी लिहिली आहे, तुम्ही कृपा करून आमची वाणी पण गुरु ग्रंथ साहेब मध्ये ऍड करा. पण गुरु अर्जन देवजी महाराजांचा एक जो होता की मापदंड, ज्याला आपण म्हणू शकतो की गुरुवाणीला परखण्याचा, तो हा होता की जी वाणी आपल्याला परमात्माशी जोडते तीच आम्ही त्याच्यामध्ये ऍड करणार, दुसरी कुठली ऍड करणार नाही. तर तिथं गुरु अर्जन देवजी महाराजांनी सगळ्या गुरूंची, 15 भक्तांची, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे संत नामदेवजी असतील, संत कबीर असतील, फरीद जी असतील, शेख फरीद जी असतील, धन्ना जट असतील, असे 15 भक्त, टोटल 36 महापुरुषांची वाणी गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहे. तर म्हणण्याचा मेन अर्थ हा की गुरु ग्रंथ साहेब महाराज हे मानवता आपल्याला शिकवतात की सर्व धर्म एकच आहेत. नाव वेगवेगळे असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा असेल. ज्या प्रकारे स्कूल जे असतात, फॉर एक्झाम्पल SSCचं आपण एक्झाम्पल घेऊयात की जर एखादा विद्यार्थी एका शाळेमध्ये शिकत असेल, तिथल्या शिकवण्याची पद्धत वेगळी असू शकते, दुसऱ्या स्कूलची पद्धत वेगळी असू शकते. पण जेव्हा ते स्कूलमधून पासआउट होतील तर त्यांचा रिझल्ट जो आहे तो प्रत्येकाचा SSC बोर्डमधून येणार. पण एका स्कूलमध्ये शिकवण्याची पद्धत वेगळी असू शकते, रूल्स वेगळे असू शकतात, युनिफॉर्म वेगळा असू शकतो. त्याप्रमाणे गुरु ग्रंथ साहेब जी आम्हाला शिकवतात की मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्या परमात्माचे अनेक नाव असतील पण तो एकच आहे. धन्यवाद. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.